परवडी स्ट्राईकला असेल तो ऋषिकेश नॉन स्ट्राईकला आहे दीपेश. आपण पाहतोय पहिला लढत झाली. पहिल्या लढतीमध्ये आपण बाप्पा इलेव्हन आणि AR सिटी असोन या संघाच्या दरम्यान लढत झाली. त्याच्यामध्ये ARS सिटी असोन या संघाला पराभव मानावा लागला, स्वीकारावा लागला. बाप्पा इलेव्हन या संघाने एक दिमागदार जीत इथे विजय संपादन केला. ARS सिटी असोन या संघाचे प्रतिनिधी यांना विनंती आहे की आपला सन्मान आपण स्वीकार करायचा आहे. ARS सिटी असोन या संघाचे प्रतिनिधी यांना विनंती आहे की आपला सन्मान आपण स्वीकार करायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय चिरंजीव. गोलंदाजी मार्क वरती चेंडू फेकला. गुंडलेनवरचा चेंडू होता, यॉर्कर मारायचा प्रयत्न केला. फसतो इथे फलंदाज, निघून जातोय सरळ गलीमध्ये. पण एक धाव मात्र नक्की मिळते. एका धावेने खाता इथे ओपन केला जातोय आपल्या संघाचा. एक धाव. सुंदर ऋषिकेशने मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. यॉर्कर चेंडू होता, खेळपट्टीवरती पडला आणि समजला नाहीये. आकडव्याचा चेंडू होता. हो पण खराब. पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर. धावा येत आहेत अवांतर धावेमध्ये भर पडते. धावसंख्या होते 2. धावपालकावरती आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला आहे तो दीपेश. नॉन स्ट्राईकला आहे ऋषिकेश आणि स्ट्राईकला आहे तो दीपेश. आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज चिरंजीव. चेंडू फेकेल दीपेशला. हो ढकलून दिला. सन्मान केला. जेल होतोय पाहायचा. इथे मात्र जेल होऊन माघारी परतावं लागेल दीपेशला. बॅक टू द पॅव्हिलियन होतोय. नाराज होतोय आपल्या या शॉट वरती. शॉट सिलेक्शन चुकलं. संयमाने सन्मानाने खेळायचा प्रयत्न केला पण झेल देऊन पॉवर प्लेच्या षटकामध्ये बाद होतोय तो दीपेश. बॅक टू द पॅव्हिलियन दीपेश. पाहायला मिळतंय कारण पहिलं गडी बाद झाल्या. अतुल A to Z सडवे या संघाचा हा फलंदाज आहे. 3ऱ्या क्रमांकावरती खेळायला आलेला. एक गडीचं पतन झालं. दीपेश माघारी परतला. पुन्हा सज्ज होतोय चिरंजीव. ओहो हो क्या बात आहे. सुंदर सुरेख प्रचंड सुरेख आपल्याला पाहायला मिळाला चेंडू. हा खेळपट्टीवरती पडला. गतीमध्ये परिवर्तन, वेग घेतला चेंडूने. सरळ विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुंदर गोलंदाजीचा नजराणा पेश करतोय गोलंदाज चिरंजीव. आपण पाहिला चिरंजीवचं पहिलं षटक हाताळताना एक पहिला चेंडू 1 धाव, तदनंतरचा एक अतिरिक्त धाव, तदनंतर एक विकेट प्राप्त केला आणि आताचा निर्धाव चेंडू आपण पाहिला. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. उत्कृष्ट चांगला चेंडू आपण पाहतोय चिरंजीव द्वारे. सुंदर अटीतटीची लढत होईल असं वाटतंय कारण दोन्ही आहे. हो क्या बात आहे. एक आखोटप्याचा चेंडू होता पण चेंडूने एक विशिष्ट उंची घेतली, वेग घेतला आणि सरळ विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एका शांत संयमाने चाललेला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या या अंतिम फायनल डे मधला दुसरी लढत आपण पाहतोय, युद्ध आपण पाहतोय. कुणबी चॅम्पियन चषक महासंग्राम 2024. पुन्हा एकदा गुलनेनवरचा चेंडू उठवला हवेमध्ये. चेंडू स्वतःच्याच गोलंदाजीवरती. संधी होती झेल घेण्याची पण जीवनदान मिळतोय तो मात्र बाल्याला आणि एक धाव मात्र नक्की मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. थांबलेली धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 3 धावा. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावरती आहे. आपण जर पाहिलं तर शेवटचा चेंडू आहे या षटकातील, पहिल्या षटकातील आणि धावा मात्र अगदी कमी राहिल्या त्या 3 धावा. कालचा जर आपण दिवस पाहिला तर अटीतटीचे चुरशीचे सामने आपण पाहिले. मोठमोठ्या धावसंख्या देखील पाहिल्या. 88-90 धावा 3 षटकामध्ये आपण पाहिल्या. आज मात्र त्याच कमी स्कोरच्या, लोअर स्कोरच्या आपल्याला या सामने आपल्याला पाहायला मिळतात. षटकाची देखील समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होत्या त्या एकूण 4 धावा, 1 गडी बाद.
रणनीती पाहायला मिळते. भेदक गोलंदाजी आपण पाहिली ती चिरंजीव द्वारे आपण पाहिल्या. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येते. ज्याच्यावरती जबाबदारी दिली जाते ते कोळमांद्रे कुंभारवाडी संघाचा गोलंदाज एकनाथ. एकनाथ आपल्याला पाहायला मिळते. मला जग जिंकायचं या महत्वाकांक्षेने लढणारे हजारो राज्य होते, पण मला रयतेचं स्वराज्य निर्माण करायचंय या महत्वाकांक्षेने लढणारे फक्त माझे छत्रपती शिवाजी महाराज हे राजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय एकनाथ. एकनाथला 2 हात करून गोलंदाजी करावी लागेल. जशी चिरंजीवनी गोलंदाजी केली त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. थांबावं लागेल या सडवे संघाला. कुटुंबाचा स्लोवरचा चेंडू होता, ढकलून दिले पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात आहे, प्रोटेक्शन दिलं जात आहे. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे आणि दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना पहिला चेंडू फेकला तो एकनाथने. पहिला चेंडू 1 धाव, एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या होते ती एकूण 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिलं षटक समाप्तीनंतर 4 धावा होत्या. त्यानंतर आताच्या दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू पडला आणि 1 धाव प्राप्त केली. स्ट्राईकला आहे तो बाल्या अतुल. यॉर्कर चेंडू मारण्याचा प्रयत्न, स्लोवरचा चेंडू होता, ढकलून दिले. ताकद कमी आहे या शॉट मध्ये आणि 2 धावा घेण्याचा क्या बात आहे. ह्याला म्हटलं जातं ग्रामीण टेनिस क्रिकेटर म्हटलं जातं. अशा चोरटे धाव घेण्यामध्ये एक्सपर्ट असतात, त्यांना म्हटलं जातं ये हो क्या है, काय चाललंय. आणि एक नव्हे 1 धाव असताना तिथे 3 धावा एक्स्ट्रा चोरल्या जातात. एकूण 4 धावा प्राप्त केल्या जातात आणि 4 धावेच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावसंख्या वधारली जाते ती 9 धावा. 9 धावा खात्यामध्ये जोडल्या जातात. मोठे फटके येत नाहीयेत पण धावून 4 धावा जमा केल्या जातात. ह्यालाच म्हटलं जातं ग्रामीण टेनिस क्रिकेटर. कारण बांधावरती, चोंड्यावरती, शेतामध्ये खेळणारे सर्व क्रिकेटर आज आपल्याला पाहायला मिळतात या उसरगर क्रीडांगणावरती. पुन्हा एकदा एकनाथ. आकोटबाचा चेंडू होता, मोठा फटका खेळायचा प्रयत्न वारंवार फसतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, झेल होतोय का एका हाताने पकडण्याचा प्रयत्न फसतोय. मात्र 2 धावा. पुन्हा खराब क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र चकमा देताना मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न वारंवार आपल्याला पाहायला मिळते. सडवे संघाकडून पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या वधारली, धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते एकूण 11 धावा. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचली जाते. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आपण पाहतोय मोठे फटके खेळावे लागतील मित्रांनो, कारण कमी स्कोरचं राहिलं तर सहजरित्या समोरील संघ इथे ध्येय पार केला जातोय, पल्ला गाठला जातोय. पंचांचा पुन्हा एकदा खराब चेंडूचा इशारा होतोय, खून केली जाते पंच आणि या अतिरिक्त धावेचा मात्र फायदा होताना पाहायला मिळते. A to Z सडवे ए संघाला त्याचा फायदा होतोय. धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या होते एकूण 12 धावा. 12 आकड्याचा फार महत्व आहे मित्र आयुष्यामध्ये. पुन्हा एकदा ढकलून द्यायचा प्रयत्न, काऊ कॉर्नरला 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. ही समजदारी फार महत्वाची आहे, अंडरस्टँडिंग फार महत्वाची आहे. ते अंडरस्टँडिंग बिटवीन द रनिंग आपल्याला पाहायला मिळते त्या या दोन्ही फलंदाजांमध्ये बाल्या आणि ऋषिकेश यांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. 2 एकेरी दुहेरी धावांवरती भर दिला जातोय आणि एकेरी दुहेरी धावांच्या मध्ये धावसंख्या पोहोचते 14 धावा. पुढील चेंडू, मोठा फटका येतो, इथे जाईल का. विराट कोहली कक्षाकडे जाताना या स्पर्धेतील येतोय दुसरा चौकार. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि चेंडू घेतोय सीमारेषेची भेट. आपण पाहिला 4च्या मदतीने धावसंख्या सरकेल, धावसंख्या पुढे सरकेल, वधारली जाईल. 18 धावांवरती पोहोचली. जर आपण बाल्या पाहिला तर 3ऱ्या क्रमांकावरती आलेला बाल्या आपल्याला पाहतोय. सुंदर अशी फलंदाजी त्याच्या बॅटच्या माध्यमातून आपण पाहतोय. सुंदर रणनीती. हो, मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, भुगतोय, फसतोय. इथे काहीसा मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होते. 1 गडी बाद 18.
चला पटापट, वेळ फार कमी आहे आपल्याकडे. मित्रांनो, विजय निश्चित असल्यावरती डरपोक सुद्धा लढेल, परंतु खरा योद्धा तोच जो पराभव होणार आहे हे माहीत असताना सुद्धा तो अगदी जिंकण्यासाठीच लढेल. आत्मविश्वास अशी एक शक्ती आहे जी पायथ्यावरून शिखरावर पोहोचवली जाते. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू ढकलला जातोय. एक धाव प्राप्त केली जाते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकेल. 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. सुंदर बिटवीन द रडिंग आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. गोलंदाज आहे सत्यम. कालच्या सत्रामध्ये, कालच्या दिवसामध्ये सत्यम फोफळवणे गावाकडून खेळताना पाहिला. आज आपण पाहतोय कोळबांद्रे या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. सत्यम, हो सुंदर चेंडू, सुरेख चेंडू पाहतोय. चांगला चेंडू आपण पाहतोय. याच चेंडूची आतुरता होती सर्व क्रिकेट रसिकांना. कारण जर आपण पाहिलं, चिरंजीवची गोलंदाजी पाहिली, भेदक राहिली, तदनंतर एकडा थोडासा महागडा ठरला. तदनंतर आता आपण पाहतोय शेवटचं षटक घेऊन आलाय हे तो सत्यम. सत्यमला थांबावं लागेल, कारण जर 18 चेंडू आहेत, 18 चेंडू मध्ये कमीत कमी तुम्हाला 20 धावांवरती रोखायला हवं होतं, पण नाही. सुंदर चेंडू होता. एक विशिष्ट उंची किती संधी दिली जाते. बाउन्सर चेंडू होता. पंचाणिक संधी दिली जाते एका चेंडूची. पुन्हा जर त्याच पद्धतीने जर चेंडू केला तर तो नो देखील दिला जाऊ शकतो पंचांकडून. प्रत्येक संधीचा एक फायदा हा प्रत्येक गोलंदाज घेताना पाहायला मिळेल आपल्याला. गोलंदाज फुलटॉस चेंडू, बाहेर जाणारा चेंडू होता, समजला नाहीये, पण एक खराब चेंडू देखील बाहेरची दिशा होती. खराब चेंडू पाहतोय आपण. खराब चेंडूचा फायदा मात्र होतोय तो मात्र सडवे, ए टू झेड सडवे संघाला आपल्याला पाहायला मिळते. ए टू झेड ए संघ सडवेचा आहे. त्यानंतर पुढील होणारा सामना देखील ए टू झेड सडवे शिवाजीनगर साकोळी नंबर 2 असा सामना रंगणार आहे. एकीकडे आपण पाहतो IPL आणि एकीकडे पाहतोय कुणबी चॅम्पियन चषक महासंग्राम 2024 चा आपण पाहतोय. ढकलून दिलंय, सन्मानाने खेळलंय, कव्हर ड्राईव्ह केलाय, हो, पण पाहायचा पंचांचा कोणता इशारा नाहीये आणि सुरक्षित पोहोचतोय तो फलंदाज. आणि 2 धावा, एकेरी दुहेरी धावांमध्ये माहीर आहेत. चोरटी धाव घेण्यामध्ये माहीर आहे हा संघ, सडवे संघ. एक अनुभव दिसतोय. टेनिस क्रिकेटचे पंढरी म्हटलं जातं, ग्रामीण टेनिस क्रिकेटचे पंढरी. रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे जिल्हा ग्रामीण टेनिस क्रिकेटचे पंढरी म्हटलं जातं. आणि या पंढरीतील हे हो एष्ट्या उद्ध्वस्त. इथे मात्र माघारी परतावं लागेल. तो मात्र ऋषिकेश सलामीवीर बॅक टू द पॅव्हेलियन. धावपालकावरती धावा आपण पाहतोय 23 धावा, 23 धावा आपण पाहतोय धावपालकावरती. आपण प्रत्येक धावा काढल्यानंतर आपण धावफलक आपण सूचित करत असतो, अनाउन्समेंट करत असतो. खेळाडूंनी याची दखल घेणं, इथे लक्ष असणं फार गरजेचं आहे. आपण मोठमोठ्या टुर्नामेंट खेळत असतो, या गोष्टी आपण सातत्याने, व्यावसायिक जर क्रिकेट खेळायचं असेल तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. फुलटा चेंडू, फुलटा चेंडूचा सामना, लॉंग ऑफला मारलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाते आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. पाहायचंय पण इथे आपल्याला पाहायला मिळते धावबाद. शेवटचा चेंडू असावा म्हणून अशी रिस्क घेतली असावी. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होत आहेत त्या एकूण 25 धावा. 26 धावांचा आव्हान असेल ते म्हणजे कोळबांद्रे कुंभारवाडी या संघाला. कोळबांद्रे कुंभारवाडी संघाने त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. चला आपण जाऊया ओव्हर टू द प्रशांत कदम.
वेळ करायचा नाहीये आणि ए टू जेड सडवे संघ क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. प्लीज जास्त वेळ खर्च करता येणार नाहीये. आपण लाईनअप पाहतोय, आपण संकेत पाहतोय, त्यानंतर रितू पाहतोय, ऋषी पाहतोय, दीपेश पाहतोय, विशाल पाहतोय, रोहित, एके, चिराग, निखिल, कुणाल आणि बाल्या. जोरदार टाळ्या वाजवा या संघासाठी. सुंदर लाईनअप आपण पाहिलं. जर्सी नंबर 17, 69, 14, 22, 33, 01 आणि 03. आणि आव्हान असणार आहे 26 धावांचं आव्हान असणार आहे. 25 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या त्या सडवे संघाने. आणि कुंभारवाडी या संघाला गरज आहे, ध्येय असेल त्या 26 धावांचं. 18 चेंडू आणि 26 धावा. सन्माननीय या सातगावाचे विद्यमान अध्यक्ष, ज्यांच्या नेतृत्वाखाली, ज्यांच्या विचारांची चळवळ आज या असोण विभागाने उभी केली, असे सन्माननीय विद्यमान अध्यक्ष प्रकाशजी कावणकर सर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्याने त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. त्यांनाही विनंती करेन की आपण अतिथी देवोभव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय प्रकाशजी कावणकर सर. चला आपण पाहतोय एक क्षणचित्र पाहतोय, चित्र पाहतोय आपण स्क्रीनवरती. हे एक सर्कल केला जातो. ग्रामीण टेनिस क्रिकेटची आपली ही पद्धतच आहे. सर्कल केला जातोय, एक टिप्स दिल्या जातात, डिस्कस केली जाते. कारण या 11 मध्ये मला का स्थान दिलं गेलं आहे याची एक महत्त्वपूर्ण जाणीव करून दिली जाते या सर्कलच्या माध्यमातून. आणि ईश्वराला, गावदेवीला प्रणाम केलं जातं, वंदन केलं जातं, नामस्मरण केलं जातं आणि या स्पर्धेला देखील सामन्याला सुरुवात केली जाते. चला मित्रांनो, झालं असेल तर पटकन सजवून घ्या. सडवे संघाने मैदानात दाखल होतोय चिराग आणि अजय. जोरदार टाळ्या वाजवा चिराग आणि अजयसाठी. धावांचं आव्हान आहे, ध्येय आहे ते 26 धावांचं. 18 चेंडू 26 धावा. स्ट्राईकला असेल चिराग, नॉन स्ट्राईकला असेल अजय. चिरंजीव ज्याने सुंदर गोलंदाजी केली होती तो चिरंजीव आपल्याला पाहायला मिळतोय कोळबांद्रे संघाकडून. चिरंजीव अजूनही चिरंजीव आहेत का ते? गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय ओमकार, सडवे संघाचा सलामी गोलंदाज ओमकार आपण पाहतोय. चिरंजीव ज्याने प्रथम गोलंदाजी हाताळली होती तो चिरंजीव स्ट्राईकला असेल आणि नॉन स्ट्राईकला आहे तो अजय. त्यानंतर पुढील होणारा सामना आहे, आपण मोठा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. केपी शिवणारी आणि राधाकृष्ण टेटवली दोन्ही संघाच्या संगणकाने विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. आपण पाहतोय ओमकार गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईकला आहे चिरंजीव आणि नॉन स्ट्राईकला असेल अजय. चला पंच, जास्त वेळ खर्च करू नका, वेळ फार कमी आहे आपल्याला. 26 धावांचं आव्हान असेल. रणजितजी पाटील साहेब आणि सुरेशजी खेडेकर सर. एक धाव प्राप्त झाली. एका धावेने खातं देखील ओपन केलं. चिरंजीवने सन्मानाने खेळला, एक धाव पूर्ण केली. ओमकार पुन्हा चेंडू फेकेल. सुंदर, हो हो, इथे मात्र सुपला शॉट खेळायचा प्रयत्न केला गेला आणि हुकला शॉट. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये, कनेक्ट करता आला नाहीये. निर्धाव चेंडू, सुंदर चेंडू, उत्कृष्ट चेंडू आपण पाहतोय ओमकारच्या माध्यमातून. ओमकार गोलंदाजी मार्कवरती सडवे संघाचा 26 धावांचं आव्हान आहे मित्रांनो. जसे झेप फार मोठी आहे. क्रिकेट म्हटलं तर युद्ध आहे. क्रिकेटमध्ये अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. पुन्हा एकदा पॉवर प्लेचा षटक आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, अडवलं जात आहे, प्रोटेक्शन दिलं जात आहे आणि एक धाव मात्र घेतली जाते. ह्याच मात्र सडवे संघाने 2-2 धावा घेतल्या होत्या अशा चेंडूवरती. ह्याला म्हटलं जातं एक अंडरस्टँडिंग म्हटलं जातं, एक चपळाई, चतुराई आपल्याला पाहायला मिळाली सडवे संघामध्ये.
हो, पुन्हा सन्मानाने खेळला. एकेरी दुहेरी धावांवरती भर दिला जातोय. एकीकडे चिरंजीव देखील सन्मानाने खेळतोय आणि एकीकडे आपण पाहतोय तो अजय देखील सन्मानाने खेळतोय आणि एकेरी दुहेरी धावाने धावसंख्या सरकेल. धावसंख्या होते 3 धावा. पहिल्या षटकातील 4 चेंडू फेकले गेले, एक निर्धाव चेंडू आणि एकेरी धाव घेतली. अशा 3 धावा एकटवल्या गेल्या धावफलकावरती. ओमकार पुन्हा हो, गोदून काढलाय चेंडू. शतरक्षक लॉंग ऑफला आहे, जातोय सरळ. 1-2 का 4 येतो इथे मोठा प्रहार, चौकार. मारलेला जातोय इथे काऊ कॉर्नर चेंडू जाताना शतरक्षक एक नव्हे 2 शतरक्षक पाहतोय आपण आणि 2 धावा देखील वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेवरती समाधान मानतोय अजय आणि 2 धावेच्या मदतीने पहिलं षटक देखील समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होत आहेत बिनबाद 9. सामना पाहतोय आपण. केपी शिवणारे आणि राधाकृष्ण टेटवली दोन्ही संघाचे संघनायक यांना विनंती आहे की आपण माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर नाणेफेकीसाठी यायचं आहे. केपी शिवणारी आणि राधाकृष्ण टेटवली प्लीज. हॅलो. आजच्या दिवसामध्ये जे संघ पराजित होतील ते सातगाव असोन गटातील असतील. त्यांच्यामुळे त्यांचा सन्मान हा या स्पर्धेची जी शेवटची मीटिंग होईल त्या शेवटच्या मीटिंगमध्ये त्यांचा सन्मान हा त्या ठिकाणी पराजित संघांचा केला जाईल, याची सर्व संघांनी सातगावातील नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. सुंदर चेंडू होता, ताकद लावले, रडार मध्ये आला, जातोय सरळ, येतोय बिग हिट षटकार. चिरंजीवच्या बॅट मधून निघालेला मोठा षटकार. धन्यवाद. आपण पाहतोय मोठा षटकार. षटकाराने धावसंख्या पुढे सरकते. बॅटची कडा घेतली जाते पॉइंटच्या दिशेने. जाता युवराज सिंग कक्षाकडे जाताना पाहायला मिळते. शतरक्षक तैनात आहे. बॉलच्या मागे शतरक्षक पाहिला आपण, पण 2 धावा नक्की मिळतील. सुंदर बॅटिंग पाहतोय आपण. फलंदाजीचा नजराणा पेश करतोय चिरंजीव. पहिला आधीचा षटक आपण पाहिला, तो आधीचा चेंडू पाहिला, षटकार आला. तदनंतरचा आताचा चेंडू पाहिला, कट केलं, ठरमॅनच्या दिशेला चेंडू ढाळला आणि 2 धावा प्राप्त केल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 17. 17 धावा धावफलकावरती. 26 धावांचं आव्हान, ध्येय, उद्दिष्ट घेऊन उतरलेले हे सलामीवीर आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर असा मार्गक्रम केलाय, विजयाकडे मार्गक्रम केलाय. गोलंदाज नाव सांगायचं आहे सडवे. ज्याला नावे माहिती आहेत त्यांनाच पाठवा सबस्टिट्यूट खेळ समालोचन कक्षामध्ये. संकेत गोलंदाजी मार्गावरती संकेत आपण पाहतोय. सुंदर अशी रणनीती गणिमी कावा आपल्याला पाहायला मिळतोय. चिरंजीव कुठल्यावरचा बॅटची कडा घेतली. शतरक्षक यष्टीरक्षक तैनात आणि इथं मात्र माघारी परतावं लागेल. इथं चिरंजीवची खेळी मात्र संपुष्टात येते. बॅक टू द पॅव्हलियन व्हायला लागेल चिरंजीव. रुपये आपण यायचं लवकर, वेळ फार कमी आहे नाणेफेकीसाठी.
बॅट्समन कोण आहे आता बॅट्समन एकनाथ ज्याने सुंदर गोलंदाजी केली होती तो एकनाथ आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वर फलंदाजीला आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय संकेत सुंदर अशी रणनीती पाहतोय आपण विजयाकडे मार्गक्रम करतोय 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या केपी शिवनारे आणि राधाकृष्ण टेटवली या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आणि रेमजे साहेबांना विनंती करेन की त्याने टॉस उडवायचे नाणेफेक आपण वरतोय नाणेफेकीचा देखील कौल केला जातोय रेमजे सर यांच्या शुभ हस्ते चला आपण सामन्याला सुरुवात करूया महत्वपूर्ण सामना आहे फार महत्वाची मॅच आपण पाहतोय संकेत गोलंदाजी मोठं रणप आहे संकेतचं ओ वेगवान चेंडू एक्सप्रेस आपण पाहतोय आपल्या रेल्वे रुळावरून जाणाऱ्या वेगवान एक्सप्रेस आपण पाहतोय त्याचाच वेग या चेंडूवरती आपण पाहिला संकेतच्या सुंदर चेंडू होता उत्कृष्ट चेंडू फेकला गेला संकेतद्वारे निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते धावफलकावरती धावा आपण पाहतोय त्या 17 धावा 17 लॉस ऑफ 1 विकेट माघारी परतला चिरंजीव पुन्हा एकदा संकेत अगोदर चेंडू ढकलून द्यायचा प्रयत्न केला पॉइंटच्या दिशेत शतरक्षक तैनात आहे प्रोटेक्शन दिलं जाते आणि एक धाव मात्र नक्की मिळते एका धावेने धावसंख्या होते 18 18 लॉस ऑफ 1 विकेट दुसरं षटक व प्रगतीपथावरती आहे संकेत याचं आपण पाहतोय 5 चेंडू झाले संकेतचे शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधील समीकरण बदलेल कारण 26 धावांचा आव्हान आहे ते म्हणजे कुंभारवाडी कोळमांद्रे संघाला पुन्हा संकेत अगोदर चेंडू होता इथे मात्र बिरकावला जातोय फाईन लेगला 1-2 का 4 यह छत्रपतींचा छावा मिळाल्या 4 धावा हॅलो 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 केपी शिवनारे आणि राधाकृष्ण टेटवली यांच्यामध्ये राधाकृष्णाने टॉस विन केलेला आहे धन्यवाद धावफलकावरती धावा होत आहेत आपण पाहतोय 22 धावा आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे 6 चेंडू 4 धावांची गरज अटीतटीचा सामना होईल का चुरशीचा सामना होईल का ते देखील पाहावं लागणार आहे टिचून भेदक गोलंदाजी करावी लागणार आहे निर्धाव चेंडूची सांगता करावी लागणार आहे जर्सी नंबर 143 विशाल मित्रांनो 143 काय मिनिंग होतं माहित आहे सगळ्यांना सर्व क्रिकेट लवर आहेत क्रिकेट प्रेमी आहेत विशाल गोलंदाजी मार्गावरती भेदक गोलंदाजी टिचून गोलंदाजी करावी लागेल थांबावं लागेल रोखावं लागेल फलंदाज आहे एकनाथला रोखावं लागणार आहे अजय अजून सलामीवीर मात्र नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळते आधीच्या षटकामध्ये ज्यांनी मोठी फटकेबाजी केली तो अजय आपल्याला नॉन स्ट्राईकला पाहायला मिळते एकनाथ अजून एक चेंडू खेळला एकही धाव मिळवलेली नाहीये जमा केलेली नाहीये पुन्हा विशाल आकोडब्याचा चेंडू होता इथे पॉइंटच्या दिशेने चेंडू पटकावलाय जातोय सरळ युवराज सिंग कक्षाला येते सलामी येतोय चौकार गोल्डन चौकार पाहायला मिळतोय आणि इथे विजय संपादन केला ते कुंभारवाडी कोळमांद्रे संघाने आणि पराभवाला सामोरं जावं लागलं सडवे संघ ए संघाला मात्र इथे पराभवाला सामोरं जावं लागलं मित्रांनो तुम्ही मैदानात हारलात मनातून हरू नका मी नेहमीच सांगत असतो मित्रांनो आयुष्यात तुम्ही सर्व काही हरा पण हिंमत हरू नका ही हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देत असते इथे पराभव झालेल्या संघाचे देखील अभिनंदन आणि आभार आणि सर्व सहभागी संघाचे मी आभार व्यक्त करतो विजयी संघाचे अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा आपण सडवे संघाने या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल कुणबी विकास सेवा संघ सातगाव वसवणी विभागाच्या वतीनं मी आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपला देखील हेतूची सन्मान केला जाईल सडवे संघाचे प्रतिनिधी आणि विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकार करायचा आहे